नमस्कार, स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या छानशा एका व्हिडिओमध्ये. तर बघा, एकदम आभाळ भरून गच्च आलेलं आहे. इथं आमच्या लाडूचा मस्त असा आराम चाललेला आहे आणि वादळ वारं येण्याची दाट शक्यता आहे. थोडा थोडा पाऊस पण सुरू झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही. दारातलं सगळं अंगण आमचं ओलं झालं आहे, पाहू शकताय. किती आभाळ आहे, काळं असं आभाळ आलं की पाऊस हा येतोच. आणि वारा एवढा प्रचंड सुटला आहे ना की मला नाही वाटत आता यातली झाडं, आमची बरीचशी झाडं पण पडतील किंवा फळं पण सगळी झाडाला आलेली पडणार आहेत. पाहू शकता किती वाऱ्यामुळं फांद्यांची पण हालचाल चाललेली. खूप वादळ वारा पाऊस झाला या दिवशी आमच्या गावामध्ये. आणि आमच्या शेजारीच नारळाच्या झाडावरती वीजसुद्धा पडलेली आहे. सुदैवाने तिथं कोणाचीही जीवितहानी झाली नाही, हे एक बरं झालं. घराच्या अगदी जवळच चिकटूनच वीज पडलेली आहे, शेजारीच अगदी आमच्या जवळच. तिथला पण व्हिडिओ मी पुढं व्हिडिओमध्ये ॲड करत आहे, तर नक्की बघा. आणि वादळ वाऱ्यामुळं काय काय नुकसान झालं आहे शेतीचं ते पण व्हिडिओला कंटिन्यू राहा. पुढे गेलो बॉम्ब कसा वाजवतो तसंच ब्लॅस्टिक वारा जसं येईन तसं ती आठवडच आहे. त्यांच्या घराकडे जातोय वाऱ्याने गुंतय नारळ पडायला. पाहू शकताय विजेमुळं किती झाडाचं नुकसान झालेलं आहे. आणि तिथं आसपास कोण नव्हतं ते बरं झालं, त्यामुळं कोणाला काही इजा पोहोचली नाही. बघा, रात्री भरपूर पाऊस झाला, गारा पण पडले, त्यामुळं आम्ही कागदाने कांदा व्यवस्थित झाकून ठेवला होता. आता कागद चांगली वाळायला टाकलेले आहेत. इकडच्या साईडला पाहू शकता, इकडं हत्ती घास आहे गुरांचा, शेजाऱ्यांच्या आमचा, त्याच्यावरती त्यांचं झाड पडलेलं आहे. सगळे मका हत्ती घास जे पण आहे ते पूर्ण शेतात झोपले गेलेले. पावसापेक्षा वादळ जास्त होतं आणि आज सकाळी छान असं कडक ऊन पडले. आमचं इकडं तारेचं एक कंपाऊंड आहे बघा, ते किती खाली वाकलेले, इकडच्या लेवलमध्ये आहे. इथं आमचं शेवग्याचं झाड पण पडले. शेवगा असतानाच झाड थोडंसं त्याचं कमजोर असतं, त्यामुळं वाऱ्यामध्ये लवकर पडतो शेवगा. तर आता हा सगळा पसारा उचलावा लागणार आहे शेवग्याचा. तर इकडं मी म्हणलं चला शेतातून एक फेरफटका मारावा, अजून काय काय पडलंय ते पण दिसेल. पाहू शकता रस्ता सुद्धा राहिला नाही, छोटी छोटी झाडं पण सगळी लोळलेलीत. ह्या पावसात फक्त पिकाचं एकच नुकसान होत नाही, ते म्हणजे ऊसाचं. ऊसाला काही होत नाही पावसामुळे वाऱ्यामुळं. पाहू शकताय रात्री पाऊस आला होता आणि सकाळपर्यंत शेतामध्ये आमच्या पाणी साचून राहिलेलं आहे बघा. पाणी एवढा पाऊस झालाय, काही उपयोग नाही ह्या अवकाळी पावसाचा. एकदम नुकसानदायक पाऊस आहे आणि विजा पण कोसळतात, भीती वाटते. सगळी शेतामध्ये लोक असतात बघा, किती पाणी साचलेलं. एक रात्र गेली तरी म्हणजे एवढा पाऊस झालाय. तर इकडं आले मी आंब्याच्या झाडाखाली, म्हणलं बघावं किती कैऱ्या पडल्यात. काय कैऱ्यांचं पण भरपूर नुकसान होतं. आमच्यात तरी 1-2च झाड आहेत, पण ज्यांच्या घरी भरपूर झाड आहेत त्यांच्या घरी 2-2 म्हणजे मोठ्या मोठ्या पिशव्या भरून कैऱ्या सापडल्या. पाहू शकता इकडं वरच्या बऱ्याच कैऱ्या पडल्यात. झाडाला अगदी झोडपून काढल्यासारखंच झालंय. खूप छान आंबा आहे हा केशर, पण कैऱ्या जर अशाच पडत राहिल्या वाऱ्यामध्ये तर काहीच राहणार नाही खायला. तर आता गोळा करून घेते मी सगळ्या कैऱ्या. तर थोड्याच गावल्या, मला वाटतं देठ जाड असल्यामुळे जास्त कैऱ्या पडल्या नसतील याच्या. पूर्ण चिखलाने भरलेल्या आहेत. तर चला आता याला धुवून मस्त याची कैरीचं चिरून काहीतरी बनवावं लागेल वेस्टेज होण्यापेक्षा. छान कैऱ्या आहेत ह्या, पण अशा मध्येच पडल्यानंतर काय त्याचा उपयोग नाही. तर चाललेलं इकडं आमचं आता कांद्याची भरायची, वखारीमध्ये कांदा भरायची तयारी, वखार व्यवस्थित करायची. पावसाने एवढा पसारा केलाय सगळीकडं, कचराच कचरा झालाय. वादळ झाल्यामुळं भरपूर झाडं पडलेली. इकडे तनू आली आमची खेळायला. काय करते तनू? काय नाही. भरला कांदा तुमचा? हा. होय. रात्री पाऊस आलता तेव्हा कुठं होती तू? रात्री मी घरात होते. होय. कसं काय पाऊस आलता? आबळात ना लय पाऊस आलता. होय. हा. मग कांदा भिजला तुमचा?
आम्ही कांद्याला काय केलं कांद्याला आपण झाकून ठेवलं होतं. होय जपून ठेवलं होतं होय तुम्ही लय हुशार आहे दादा आहे ना यात्रेतून काय काय आणलं आपल्या यात्रेत मी खिलवणे आणलं. खिलोने आणलेवर हा. अरे वा छान 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 कशी वाटली आमची तनूची खिलोने भाषा कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आपले छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आता पुन्हा आभाळ आलेलं आहे पुन्हा कांदा झाकायची आमची तयारी चाललेली बाय कर तनू